नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. तेव्हाच उदय सामंत आणि फडणवीस यांची गट्टी जमली. ठाकरेंच्या नेत्यांना डिवचलं. भाजपला मोठा धक्का. नाराज नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश. इथली बॅग भरली, आता गल्ली टू दिल्ली. सुनील तटकरेंवर कोणाचा निशाणा? भाजपकडून अन्नगरच्या पाटलांचा कौतुक. राष्ट्रवादीकडून माज उतरण्याची भाषा. काँग्रेससाठी थेट दिल्लीत फोन. ठाकरेंचा प्रयत्न. भाजपच्या 150 जागांसाठी हालचाली. हिंदी मराठी वाद. लोकलमध्ये मारहाण. भाजपच्या ठाकरेंवर निशाणा. नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खुर्ची न दिल्याने अजित पवार संतापले. जामनेर मधील शरद पवार गटाचे 6 मुस्लिम उमेदवार परतले. भाजपच्या ऑफरबाबत सनसनाटी आरोप. मुंबई मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा. ट्रेनचे बदलले मार्ग. कुठल्या लोकल रद्द. शिंदेच्या उमेदवाराचा कारचा अपघात. 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू. भारताचे सरन्यायाधीशांची शपथविधी. 7 देशांचे मुख्य न्यायमूर्ती राहणार उपस्थित. सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात. गाडीचे टायर्स फुटले. बिबट्याने हल्ला करताच आरडाओरडा. हातावर खोड जखम्या. पालघरमध्ये नेमकं काय घडलं? पहाटेच्या अंधाराचा फायदा. 1 वर्षाच्या चिमुकलीचा अपहरणाचा असा झाला प्रयत्न. झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकत येत नाहीत. गुलाब नबी आझादांचा राहुल गांधीवर टीका. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढत्या जवळीकतेवर भाष्य केले आहे. दावोस दौऱ्यादरम्यान उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची गट्टी जमली असून उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांची बाजू सावरण्याचं आव आणतात असल्याचे म्हणत भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांना डिवचलंय. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढत्या जवळीकतेवर भाष्य केले आहे. दावोस दौऱ्यादरम्यान उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची गट्टी जमली असून उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांची बाजू सावरण्याचा आव आणत असल्याचं म्हणत भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांना डिवचलं आहे. पुढे भास्कर जाधव असेही म्हणाले की सामंत हे एकनाथ शिंदे यांची बाजू सावरण्याचा आव आणत असले तरी ते फडणवीस यांना कुठेही हानी पोहोचू नये याची काळजी घेत आहेत, असा दावा जाधव यांनी केला. तर यावर उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांचे हे कौतुक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी टोला लगावत म्हटले की जाधव यांना कदाचित पक्षाची बाजू मांडण्याची माझी शैली आवडली असावी. उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा दणका दिला आहे. कल्याण डोंबिवलीतील एका माजी नगरसेवकाला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. भाजपचे नाराज माजी नगरसेवक सुरेश भोईर शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमी सुरू आहे. बरेच नेते पक्षांतर करत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी महायुतीत प्रवेश केला आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा दणका दिला असून कल्याण डोंबिवलीतील एका माजी नगरसेवकाला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. कल्याण टिटवाळा परिसरातील भाजपचे निष्ठावंत माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सुरेश भोईर यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना ढावलून आयात उमेदवारांना संधी देत असल्याने सुरेश भोईर हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. पुढची बातमी रायगड मधून आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील खारी पंचायतीच्या गुरुनगर परिसरात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे. दळवी यांनी सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत अनेक घोटाळ्यांचा उल्लेख करत भ्रष्टाचारावरून टीका केली आहे. त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता इकडची बॅग भरली, गल्ली टू दिल्ली, आता कमळाकडे वाट पकडली आहे असे म्हणत निष्ठा बदलल्याचा आरोप केला आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील खारी पंचायतीच्या गुरुनगर परिसरात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत शेठजी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती खालावत चालली असून लोक त्यांच्यापासून कंटाळले असल्याचा दावा केला आहे. दळवी यांनी सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत अनेक घोटाळ्यांचा उल्लेख करत भ्रष्टाचारावरून टीका केली आहे. त्यांनी सुनील तटकरे यांचं नाव न घेता इकडची बॅग भरली, गल्ली टू दिल्ली, आता कमळाकडे वाट पकडली आहे असे म्हणत निष्ठा बदलल्याचा आरोप केला.
दळवी म्हणाले की ज्या नेत्यांनी अनेकांना फसवले, वरिष्ठांचा आदर केला नाही आणि ज्यामुळे रोह्याचे नाव बदनाम झाले आहे, अशा व्यक्तींना आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी स्वतःला मनातले शेठ संबोधित प्रामाणिक आणि जनसंपर्कात राहणाऱ्या नेतृत्वाची गरज व्यक्त केली. रोहा, अलिबाग, मरुडमध्ये बदल घडवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे दळवी यांनी नमूद केले. पाटलाला माफी नाही, आमच्याकडे चुकीला माफी नाही. अन्नगरचे पाटलाचा माज आम्ही उतरणार, अशा शब्दात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बाळासाहेब राज पाटील यांना आव्हान दिलं आहे. अन्नगरच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप यांचे स्थानिक पातळीवरील नेते परस्पर विरोधात आक्रमक झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात अनगर नगर परिषद निवडणुकीची चर्चा आहे, कारण भाजपने ही निवडणूक बिनविरोध जिंकली आहे. अनगर नगर परिषद 17 पैकी 17 जागा भाजपने जिंकल्या. आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे राजन पाटील याचं नाव मागच्या 8 दिवसांपासून सोशल मीडिया आणि माध्यमात चर्चेत आहे. अनगरच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप यांचे स्थानिक पातळीवरील नेते परस्पर विरोधात आक्रमक झाले आहेत. थेट आव्हानाची भाषा सुरू केली आहे. पाटलाला माफी नाही, आमच्याकडे चुकीला माफी नाही. अन्नगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरणार, असं आवाहन उमेश पाटील यांनी दिलं आहे. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मात्र नगर परिषद निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी पक्ष बदलला आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये सोबत ठेवण्यासाठी दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे. काँग्रेसने मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढवण्यास मतांचे विभाजन होऊन महाविकास आघाडी आणि काँग्रेस दोघांनाही फटका बसेल, असे ठाकरे यांचे मत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेत किमान 150 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महायुतीत निवडणूक लढल्यास भाजपला मोठा फायदा होईल आणि 100हून अधिक नगरसेवक निवडून येऊ शकतात. गेल्या निवडणुकीतील 82 जागांवरून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 16 आणि काँग्रेसचे 8 माजी नगरसेवक असलेल्या जागांवर भाजप दावा करत आहे, ज्यामुळे त्यांचा आकडा 106 पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे अधिक जागा लढवण्याची भाजपने तयारी केली आहे. काँग्रेसमध्ये मात्र मनसे सोबतच्या आघाडीवरून मतभेद आहेत. वर्षा गायकवाड यांनी मनसेला विरोध करत उद्धव ठाकरेंनी मनसेला सोडून काँग्रेस सोबत यावे अशी भूमिका घातली आहे. तर शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचे आवाहन केले आहे. तर मुंबईत हिंदी मराठी भाषेच्या वादातून एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण येथील अर्नब खैरे मंगळवारी लोकलने मुलुंडला जात असताना ही घटना घडली आहे. भाजपने या घटनेला ठाकरे बंधूंनी पसरवलेल्या भाषावादाचे परिणाम म्हटले आहे. मुंबईत हिंदी मराठी भाषेच्या वादातून एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण येथील अर्नब खैरे मंगळवारी लोकलने मुलुंडला जात असताना ही घटना घडली आहे. लोकलमध्ये गर्दी असल्याने अर्नबने प्रवाशांना हिंदीत आगे सरको असे म्हटले. यावरून चौघांनी त्याला मारहाण केली आहे. मराठीत बोलायला लाज वाटते का असे म्हणत मारहाण केली. या अपमानामुळे अर्नबने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने या घटनेला ठाकरे बंधूंनी पसरवलेल्या भाषावादाचे परिणाम म्हटले आहे. मनसेने अर्नबच्या कुटुंबियांना पाठिंबा दर्शवत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेचीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता बातमी जालना मधून आहे. जालनामध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खुर्ची न दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार संतापले आहे. अजित पवारांनी माईक हातात घेत पोलिसांना देखील सुनावलं. डी झोन मध्ये उमेदवारांना येऊ देण्याची ताकीद त्यांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना देखील झापलं आहे. व्यासपीठावरती सर्वजण बसलेले होते. माईक समोर एक जण माहिती देत होता. त्यावेळी अचानकपणे अजित पवार उठले आणि त्यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, मला पोलिसांना आणि सगळ्यांना सांगायचं आहे, माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या खुर्च्या इथे समोर व्यासपीठावर लावा. मी सांगतोय ना, घ्या त्या खुर्च्या आणि समोर लावा. काढा त्या खुर्च्या. कार्यकर्त्यांनो उठा, काढा त्या खुर्च्या. कळत नाही का तुम्हाला उमेदवार कोण आहेत? त्यांना इथे समोर बसवा. ये इकडे, लाव ते खुर्च्या. चला इकडे समोर लावा. सगळे उमेदवार पुढे या.
सांगितलेलं कळत नाही का? खुर्च्या घ्या पटापट असं म्हणत अजित पवारांनी संताप व्यक्त केला. जामनेर नगर परिषद निवडणुकीत पक्षातील उमेदवारांना प्रलोभने देऊन आणि दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला होता. जामनेर मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 6 मुस्लिम नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाले होते. आता अर्ज माघारीची मुदत संपल्यावर हे 6 उमेदवार जामनेर येथे पुन्हा परतले आहेत. जामनेर मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 6 मुस्लिम नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाले होते. या उमेदवारांच्या अज्ञात स्थळी जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. आता अर्ज माघारीची मुदत संपल्यावर हे 6 उमेदवार जामनेर येथे पुन्हा परतले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जावेद मुल्ला म्हणाले की जामनेर नगरपालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांना प्रलोभने देऊन त्यांना उमेदवारीची अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात होता. अर्ज माघारीच्या दिवशी आपण 5 उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेले होते. आपल्यावर कोण दबाव आणत आहे हे सगळ्या जनतेला माहित आहे. मात्र त्यांचे नाव आपण आज सांगू शकत नाही. निवडणूक प्रक्रिया आटोपल्यावर ते आपण जाहीर करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप अँड डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. तर यावेळी ठाणे ते कल्याण धावणारा अप अँड डाऊन जलद लोकल 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही फेऱ्या रद्द होणार असल्याचे देखील समोर आले आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान ब्लॉक नसेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावेळी ठाणे ते कल्याण धावणारा अप अँड डाऊन जलद लोकल 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही फेऱ्या रद्द होणार आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान ब्लॉक नसेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान बेलापूर ते पनवेल दरम्यान ब्लॉक असणार आहे. सोबतच मध्य रेल्वेवर आजपासून पुढच्या 3 डिसेंबर पर्यंत गर्डर उभारण्यासाठी बदलापूर स्टेशन येथे मध्यरात्री नंतर 2 ते 3:30 वाजतापर्यंत ब्लॉक राहणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुढची बातमी अंबरनाथ मधून आहे. अंबरनाथ मध्ये शिंदे गटाच्या शिवसेना उमेदवार किरण चौबे यांच्या गाडीचा अंबरनाथ फ्लायओव्हर वर भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उमेदवार किरण चौबे जखमी झाले आहेत. गाडीत बसलेला किरण चौबे सभेसाठी जात असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे चालक लक्ष्मण शिंदे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार अंबरनाथ पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या पुलावर हा अपघात घडला आहे. गाडीत बसलेल्या किरण चौबे सभेसाठी जात असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे चालक लक्ष्मण शिंदे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित कारने अनेक दुचाकींना धडक दिली. या अपघातात चालक लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महापालिकेचे 2 कर्मचारी आणि 1 पादचारी यांचा मृत्यू झाला. तर इतर 3 जण जखमी झाले आहे. किरण चौबे यांना तातडीने कल्याण येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत सोमवारी 24 नोव्हेंबरला शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी समारंभाला ब्राझीलसह 7 देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी समारंभाला ब्राझीलसह 7 देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेचे इतिहास पहिल्यांदाच एखाद्या सरन्यायाधीशाच्या शपथविधी समारंभाला इतर देशांचे इतक्या मोठ्या संख्येने न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी समारंभाला ब्राझीलसह 7 देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायमूर्ती त्यांच्या कुटुंबियासह या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ उद्या 23 नोव्हेंबर रोजी संपत आहे. पुढील सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ सुमारे 14 महिन्यांचा असेल. वळूया पुढच्या बातमीकडे.
सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत। गाडीतील प्रवासी सोलापूरवरून नयदुर्ग इथे देवदर्शनासाठी निघाले होते। त्यावेळी धाराशिव मधील अंदूर परिसरात त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले। त्यामुळे चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली। प्राथमिक माहितीनुसार शनिवारी सकाळी ही क्रूज गाडी सोलापूर हैदराबाद महामार्गावरून जात होती। या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे। या अपघातामध्ये 7 ते 8 जण गंभीर झाले आहेत। त्यामुळे अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलवले आहे। या अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी दक्षिण उळे सोलापूर येथील असलेले समजते। या गाडीचे टायर्स फुटल्याने ही गाडी अनियंत्रित होऊन एका ट्रॅक्टरला धडकली। ही धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे। या जबर धडकेमुळे गाडीत बसलेल्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। काही नागरिकांनी गाडीतील मृतदेह बाहेर रस्त्यावर ठेवले आणि त्यानंतर गाडी सरळ करून इतर जखमींना बाहेर काढले। सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे। पुढची बातमी बिबट्या संदर्भातील आहे। पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयाचा 11 वर्षीय विद्यार्थी मयंक विष्णू कुवरा मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावला आहे। शाळा सुटल्यानंतर घरी जाण्याच्या मार्गावर त्याच्यावर बिबट्याने झडप घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मयंकने आरडाओरडा केल्याने त्याच्या मित्राच्या बिबट्यावर दगडफेकीने आणि आसपासच्या नागरिकांच्या तत्परेने मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र या परिसरात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे। मयंक रोजप्रमाणे शाळा सुटल्यावर माळा पाटवीपाळा येथे घरी परतत होता। शाळा आणि घर यामधील 4 किलोमीटरचे अंतर असून रस्ता जंगल मार्गातून जातो। मयंक घरी जात असताना अचानक बिबट्याने मयंकवर झडप घातली। हल्ला इतका अचानक होता की मुलांना काही सूचने अगोदरच बिबट्याच्या नखांनी मयंकच्या हाताला खोलवर जखमा झाला। बिबट्याने अचानक हल्ला केल्याने मयंक आरडाओरडू करू लागला। त्यासोबतच आलेल्या दुसऱ्या मुलाने तात्काळ धाडसीने बिबट्यावर दगडफेक केली। आवाज ऐकून जवळील नागरिक घटनास्थळी धाव पोचले। माणसाची चाहूल लागताच बिबट्या जंगलात पसार झाला। मुलांचा तत्परता आणि धैर्यामुळे मोठा अनर्थ ठरला। अंबरनाथच्या शास्त्रीनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे पहाटेच्या सुमारास 1 वर्षाच्या चिमुकलीचा अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे। आरोपीने खिडकीतून घरात प्रवेश करून बालिकेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। मुलीच्या आईला जाग आल्याने त्यांनी ओरडाओरडी केली। त्यानंतर एका रिक्षा चालकाच्या प्रसंगावधानामुळे हा अपहरणाचा प्रकार उघडकीस आला। अंबरनाथच्या शास्त्रीनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे पहाटेच्या सुमारास 1 वर्षाच्या चिमुकलीचा अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता। आरोपीने खिडकीतून घरात प्रवेश करून बालिकेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे। मुलीच्या आईला जाग आल्याने त्यांनी ओरडाओरड केली। त्यानंतर एका रिक्षा चालकाच्या प्रसंगावधानामुळे हा अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आहे। स्थानिकांनी तातडीने धाव घेत आरोपीला चांगलाच चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेमुळे शास्त्रीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। मुलांच्या सुरक्षितेबाबत पालिकांनी अधिक सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे। झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत असं म्हणत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे। गुलाब नबी आझाद आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हा टीका केली आहे। झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत असं म्हणत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे। तर गुलाब नबी आझाद आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते। बिहारमधील निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल जिंकण्याच्या तयारीची घोषणा केली। मात्र इतर पक्ष निवडणुका जाहीर झाल्या तरी त्या राज्यामध्ये जात नाहीत। अशा कार्यपद्धतीने निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणत आझाद यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला। तर ह्या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।